शिवशंकर भस्मासुराची वाट पाहू लागले. भस्मासूर अजून काय येत नाही बरं. थोड्या वेळानं भस्मासूर गेला. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी भस्मासुराला विचारलं, भस्मासुरा तुला आज यायला एवढा उशीर का झाला रे? म्हटलं आज कोणी माणसंच मेली नाहीत म्हणून मला यायला उशीर झाला. मग भगवान शिवशंकरांनी भस्मासुराला सांगितलं, अशा आणीबाणी प्रसंगी जर कोणी माणसं मेली नाहीत ना, मी तुला एक वरदान देतो. काय वरदान देतो? तू ज्याच्या कुणाच्या डोक्यावरती हात ठेवशील तो जळून भस्म होईल आणि त्या मेलेल्या माणसाची राख तू मला पूजेसाठी आणून द्यायची. आता ह्या भस्मासुराला वरदान मिळाल्यानंतर उन्मत्त झालाय. काय करू लागलाय? कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवू लागलाय. हे बघा करता की नाही माझ्या नावावरती एवढी एवढी जमीन, नाहीतर लगेच जाळून भस्म. आता मरणाची भीती कुणाला नाही? सर्वांना मरणाचीच भीती आहे ना. एके दिवशी नारद मुनी रस्त्याने चालले होते. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. लोकांनी नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी हा भस्मासूर हा काय करतो? कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवतो आणि जाळून भस्म करतो. नारद मुनी म्हटले, हो का? आता हा भस्मासूर नारद मुनींच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी निघालाय. नारद मुनी भस्मासुराला म्हणतात, अरे माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काय मिळणार? म्हटले, माझ्या डोक्यावरती हात ठेवून माझं काय मागं ना पुढं फुफुटा उडं. माझं मागही कोण नाही पुढंही कोण नाही. माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काहीच मिळणार नाही. मग म्हटले, कुणाच्या डोक्यावरती हात ठेवू? म्हटले, ज्यांनी तुला वरदान दिले ते भगवान शिवशंकर. त्यांच्या डोक्यावरती जर हात ठेवला ना, कैलासासारखं राज्य तुला भेटेल, पार्वतीसारखी पत्नी भेटेल. खरं या म्हटल्या शेंडीवाल्या बाबाचं असंच केलं पाहिजे. निघालाय आता भस्मासूर भगवान शिवजींच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. भगवान शिवशंकर व पार्वती माता एकांतात अशा गप्पा मारत बसलेत. भस्मासूर काय करायचा? नेहमी या जाताना असा मूठ झाकून जायचा. आज असा हात वरती करूनच चालला होता. पार्वती माता भगवान शिवशंकरांना म्हणतायत, आज काहीतरी भानगड दिसते बरं का. हा भस्मासूर लईच त्वऱ्यात येतोय. म्हटलं नेहमी असा मूठ झाकून येतो, आज तर हात वरती करूनच चाललाय. म्हटलं नक्कीच काहीतरी भानगड दिसते. भगवान शिवशंकरांच्या पाठीमागं तो भस्मासूर पळतोय. कशासाठी? डोक्यावरती हात ठेवण्यासाठी. बघा ही कृतज्ञ जात, ज्यांनी वरदान दिलंय त्यांच्या डोक्यावरती हात ठेवण्यासाठी पळतोय. भगवान शिवशंकर पुढे पळतायत आणि हा भस्मासूर त्यांच्या पाठीमागं. आता सगळ्या देवदेवतांना प्रश्न निर्माण झालाय. म्हटले, हे भगवान शिवशंकर ना फारच भोळं दैवत आहे. लगेचच कुणाला बी प्रसन्न होतंय आणि लगेचच वरदान देऊन टाकते. महिला मंडळ, आपली सर्वात जास्त भक्ती जर कोणत्या देवावरती असेल तर ते भगवान शिवशंकर. का बरं? लवकर प्रसन्न होतात आणि कोणतीही गोष्ट मागू द्या लगेचच देतात. एवढं भोळं दैवत आहे. सगळ्या देवदेवतांना प्रश्न निर्माण झालाय, आता काय करायचं? भगवान विष्णूंनी काय केलंय? सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलंय. आता त्या भगवान परमात्म्याला काय अशक्य आहे हो? मुळातच तो एवढा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपालिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवान विष्णूंनी एवढं सुंदर रूप एका स्त्रीचं, मोहिनीचं धारण केलंय. पाहिलं की पाहतच राहावं, एवढं सुंदर. आणि या भस्मासुरानं त्या मोहिनीला पाहिलं. त्या मोहिनीला पाहिल्यावर म्हणतोय, तुम्ही इथं कसं काय? ती म्हणती, मला वर पाहिजे. हा म्हणतो, मला सुद्धा वधू पाहिजे. ती म्हणती, मी तुम्हाला वर येईन, परंतु माझी एक अट आहे. काय अट आहे? मी जसं नाचल, मी जसं नृत्य करल तसं तुम्ही नृत्य करायचं. म्हटलं एवढंच ना? लगेच तयार आहे. म्हटला मला वाटलं का एखाद्या डोंगरावरून उडी मारायची की काय. लगेच तयार आहे म्हटला. आता ती मोहिनी नाचायला लागली, नृत्य करायला लागली. त्या मोहिनीनं नाचता नाचता काय केलं? आपला हात आपल्या कमरेवरती ठेवला. या भस्मासुरानं सुद्धा काय केलं? आपला हात आपल्या कमरेवरती ठेवला. त्या मोहिनीनं नाचता नाचता आपला हात आपल्या गालावरती ठेवला. यानं सुद्धा आपला हात आपल्या गालावरती ठेवला.
ती मोहिनी नाचता नाचता असा हात वरती घेऊ लागली. हा सुद्धा हात वरती करू लागला. ती मोहिनी नाचता नाचता असा हळूहळू हात डोक्यावरती ठेवू लागली. परंतु याच्या कुठे लक्षात आहे आपल्या हातात काय जादू आहे? बघताय काय माझ्याकडं? अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जळून खाक झाला. विठ्ठल विठ्ठल याला कसली जात म्हणायचं? कसली? कृतज्ञ जात. कितीही उपकार करू द्या, उपकाराची जाण न ठेवणारा. माऊलींची एक ओवी आहे पा. चोरा व्यवहारू दिदला, कृतज्ञ उपकारू केला, निसबस्त विला वाया जाय. एखाद्या निसबू व्यक्तीवरती आपण कितीही उपकार करू द्या, हे कसं असतं? व्यर्थ असतं. तसंही कृतज्ञ जात आहे. दुसरी जात आहे कृतज्ञ जात. जर तुम्हा आम्हाला पैशाची गरज असेल, आपल्याला पैसे हवे असतील, तर आपण एखाद्या मित्राला महिन्याभरासाठी पैसे मागतो. त्या मित्राला आपण मुदत देतो, या महिन्याच्या या तारखेच्या अगोदर मी तुझे पैसे घेतले ना, तुझे पैसे तुला परत करन. परंतु त्याने जे आपल्याला तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर त्याचे पैसे त्याला परत करणं, याला कसला वर्ग म्हणायचं? कृतज्ञ वर्ग. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये तुम्हाला जीवन जगायचं असेल ना, तुम्हाला एखादं पद असेल, त्या पदावरती तर तुम्हाला कायम टिकून राहायचं असेल ना, तर जीवनामध्ये नम्रता असायला हवी. नम्रतेनं माणसं जवळ येतात, यात काही नवल नाही. परंतु नम्रतेने देव सुद्धा आपल्या नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. ओ नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, ओ तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. हे नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. वा वा. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायला शिका. नम्र झालं ना, सगळी कामं होतात. परंतु अंगामध्ये नम्रता असायला हवी. काही माणसं स्वतःला साधक समजतात, स्वतःला संत समजतात. परंतु हे लक्षात ठेवा, संत दिसायला जरी आपल्यासारखे असले तरी त्यांच्या अंतकरणातील भाव वेगळा आहे. त्यांच्या अंतकरणातील भाव कसा आहे? जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. काही माणसं दिसायला आपल्यासारखे असतात, परंतु असायला वेगळे असतात बरं का. त्यांच्या अंतकरणातील भाव ओळखला पाहिजे. पहा, माझे एकनाथ महाराज फार गोड वर्णन करतात अंतकरणातील भाव कसा असतो. उसा डोंगा परी रसनो, हे डोंगा काय भुललासी, वरली अरंगा, नदी डोंगी परी जलनो, हे डोंगा काय भुललासी, वरली अरंगा. चोखा डोंगा परी भावनो, हे डोंगा काय भुललासी, वरली अरंगा काय भुललासी, वरली अरंगा. वरवरच्या रंगाला बोलू नका बरं का. दह्याच्या अंगी निघे ताक
लोणी एका मोले दोन्ही मागूने. एकाच दह्यापासून ताक आणि लोणी दोन्ही निघतंय, परंतु दोघांची किंमत कशी आहे? वेगळी आहे ना. ताकाची किंमत काय आहे? 10 रुपयाला फुकट म्हणलं तरी कोणी देते. आणि तूप देईल का 10 रुपयाला? मी जर तुमच्याकडे तूप न्यायला आले तर तुम्ही देताल? नाही देणार, कारण दोघांमध्ये भिन्नता आहे. तसे संत दिसायला आपल्यासारखे असले तरी असायला वेगळे आहेत. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे.